नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे पोलीस सर नांदेडवाले। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून ह्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील। ओके, तुमच्या काही अडचणी असतील, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, कमेंट बॉक्स दिलाय, त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करायचं, तुमच्या प्रतिक्रिया कळवायच्यात। ओके, तर आपलं 12वी कॉमर्सच्या अकाउंट या विषयाचं भागीदाराचा प्रवेश म्हणजे भागीदारीची पुनर्रचना या प्रकरणामधलं भागीदाराचा प्रवेश हे प्रकरण आपलं चालू आहे। मग भागीदाराचा प्रवेश याच्यावर आपण जवळपास अगोदरचे 5 उदाहरणं पाहिलेले आहेत। आज आपल्याला 6वं उदाहरण अभ्यासावयाचं आहे। ओके, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मधून तुमच्या प्रतिक्रिया कळवा। ओके, तर आता उदाहरण आपण 6 सुरू करूता। उदाहरण नंबर 6 आहे बघा, समीर आणि निशा यांचं। कुणाचं आहे? समीर आणि निशा यांचं उदाहरण आहे। तर आपल्याला सुरू करायचंय। तर बघा, सर्वप्रथम हे उदाहरण आहे, दिसायलंय का? हा, नसलं तरी हा म्हणायचं, वेळ लागले काय मला नसलं तरी हा म्हणायला। आता उदाहरण किती आहे बघा, हे 6वं आहे। उदाहरण नंबर 6, समीर आणि निशा यांचं। मग याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलंय, समीर आणि निशा 3/4 1/4 म्हणजेच 3:1 या प्रमाणात ते काय करणार आहेत, नफा तोटा वाटून घेणार आहेत। त्यांचा एक ताळेबंद दिलाय, जुना ताळेबंद, आणि त्यांनी काय केले माहितीये का, पुन्नम नावाची एक नवीन भागीदार आहे, त्या भागीदाराला प्रवेश दिलाय। पुन्नम नावाची एक नवीन भागीदार आहे, त्या भागीदाराला त्यांनी काय केलं आहे, प्रवेश दिलेला आहे। मग त्यांच्या काही अटी आहेत, बरोबर? मग कोणत्या कोणत्या अटी आहेत? अटी म्हणजे त्या समायोजन आहेत, त्या समायोजनाच्या आधारे आपल्याला काय करायचे, उदाहरण सोडवायचं आहे। ह्याच्यामध्ये काय काय करायचे बघा, काय काय करायचं सांगितले, पुनर्मूल्यांकन खातं करा म्हणले, भागीदाराचं भांडवल खातं करा म्हणले, आणि पुन्नमच्या प्रवेशानंतरचा ताळेबंद म्हणले। मग ताळेबंदाला तारीख जी टाकायची ती ही 1 एप्रिल 2018 ही तारीख टाकायची, म्हणजे ज्या दिवशी नवीन भागीदारानं प्रवेश घेतलाय ती तारीख टाकायची। ओके, आता बघा आपल्याला काय काय करायचंय, पुनर्मूल्यांकन खातं हो का, या प्रकारचे एक पुनर्मूल्यांकन खातं करा 10-12 ओळीचं। त्याच्यानंतर भागीदाराचं भांडवल खातं करा हो का, या प्रकारचं भांडवल खातं तयार करायचं। विवरण म्हणजे तपशील, समीर निशा पुन्नम, विवरण म्हणजेच तपशील बरं का, समीर निशा आणि पुन्नम। ओके, असं हे केल्याच्या नंतर पुनर्मूल्यांकन खातं झालं, भांडवल खातं झालं, ताळेबंद करायचं या प्रकारचा एका पानाचा। ताळेबंद करून नंतर मग शेवटी एक रोख ऑब्लिक बँक खातं, एक 5-6 ओळीचं रोख किंवा बँक खातं तयार करा। या प्रकारचे खाते तुम्हाला काय करायचे, तयार करायचे। मग चला आपण आता वेळ न लावता डायरेक्ट उदाहरण सुरू करूता। उदाहरण सुरू करत असताना एक काम करायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या पदावर समायोजना विचारल्यात, ठीक आहे, ज्या पदावर समायोजना विचारल्यात त्या पदाला टिक मार्क करायचे। या ठिकाणी बघा, पहिली समायोजना आहे की पुन्नमने भांडवल किती रुपये आणले, 1,20,000 रुपये आणले, ही स्पेशल समायोजना आहे, टिक मार्क करण्याची गरज नाही। आता बसेल टिकल्या मारीत आहे का नाही, तसं नको करू। 2 नंबरची समायोजना बघा, ख्यातीचं मूल्य मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 4 पट लावायचे, म्हणजे ख्यातीचं मूल्य हे सरासरी नफ्याच्या 4 पट, आणि पुन्नमने तिच्या हिस्साची ख्याती नगदी आणावी, म्हणजे ते एकूण संस्थेचा ख्याती काढायचा आहे, आणि संस्थेचा ख्याती काढून पुन्नमचा हिस्सा काढायचा। मग ख्याती कसा काढायचा या अगोदर आपण काही व्हिडिओ मध्ये पाहिलेला आहे, तुम्ही ते व्हिडिओ बघून घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर 3 नंबरची समायोजना बघा, संपत्तीचं पुनर्मूल्यांकन खालील प्रमाणे करावे म्हणले, त्यामध्ये उपस्कर 45,000 म्हणले। आता एक काम करायचं, ज्या ज्या पदावर समायोजना विचारल्यात ना त्या पदाला आपण टिक मार्क करतो, आहे का नाही। उपस्कर म्हणजेच फर्निचर दिले का, दिले बघा, टिक मार्क करायचं त्याला। त्याच्यानंतर जे समायोजना कशावर आहे, प्राप्त विपत्राला टिक मार्क करायचं। नंतर मालसाठा या पदाला टिक मार्क करायचं, मालसाठा म्हणजे स्कंद कधी कधी हा। नंतर ऋणको म्हणले, ऋणकोला टिक मार्क करायचे। ओके, नंतर कशावर समायोजना आहे, वस्तू खरेदी केल्याबद्दल देय विपत्राची स्वीकृतीची नोंद पुस्तकात करावयाची राहून गेली, म्हणजे ही अनोंदित देयता आहे, कारण देय विपत्र म्हणले ना, देय विपत्र म्हणजे ही अनोंदित देयता आहे। डायरेक्ट समायोजना दिलाय, डायरेक्ट आपण परिणाम करू, काळजी करू नका हा। त्याच्यानंतर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी असल्यावर असो। आता 5 नंबरची समायोजना बघा, मागील 5 वर्षातील नफा दिलाय त्यांनी,
पहिल्या वर्षीचा 60,000, नंतर 45,000, नंतर 75,000, नंतर 30,000, नंतर 45,000. या प्रकारचं आपल्याला भागीदाराचा प्रवेश या प्रकरणाचं उदाहरण दिलेलं आहे. आता आपल्याला उदाहरण सुरू करायचे. मी गणित सांगत असताना तुम्ही पण सोबत सोबत सोडवलात तर जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजण्यास काय होईल, मदत होईल. ओके, तुमचे काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, चला मग आता गणित सुरू करायचंय. एक जुना ताळेबंद दिलाय आणि समायोजना दिल्यात. या आधारे आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते, त्यालाच पर्याय नाव आहे नफा तोटा समायोजन खाते, नंतर भागीदाराचे भांडवल खाते, नंतर नवीन ताळेबंद आणि 4-5 ओळीचं रोख किंवा बँक खातं आपल्याला काय करायचे, तयार करायचे. चला मग आपण वेळ न लावता सुरू करूता. ही ताळेबंदाची देयता बाजू. देयता बाजूला पहिलं पद काय आहे बघा, भांडवल आहे. पुन्हा कुणाचं भांडवल आहे, समीर आणि निशा यांचं. समीर आणि निशा हे जुने भागीदार आणि पूनम म्हणजे कोणती भागीदार, नवीन का तर तिने आता काय करायला, भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश घ्यायलाय. बरोबर, कारण का समीर आणि निशा तिला काय म्हणतात, नात करते काय, यावंच लागेल. ओके, भागीदारी संस्थेचा व्यवसाय आहे. ओके, असो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, या ठिकाणी समीर आणि निशा हे दोघं तिला काय म्हणतात, नात करते काय, यावंच लागेल. कशात, भागीदारी. ओके, हा. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे बघा, समीर आणि निशा यांचं भांडवल आहे. आता हे भांडवल काय करायचं माहितीये का, जशाच तसं भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचंय, जमा बाजूला घ्यायचंय. का हे भागीदारांचं भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या का ही जे रेषा डबल रेषा आहे का नाही, त्याच्या इकडची बाजू कोणती आहे, जमा बाजू आहे. इकडची कोणती आहे, नावे आहे. जमा बाजूला लिहायचं, शिल्लक पुढे आणली. समीरची किती, 1,50,000 आणि निशाची किती आहे, 1,62,000 रुपये. त्यानंतर पुढचं पद काय आहे बघा, पुढचं पद आहे सामान्य निधी. आता लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा. आता हा सामान्य निधी असेल, राखीव निधी असेल, ठीक आहे, संचित नफा असेल, तो भागीदारामध्ये काय करतात, वाटप करतात. पण जुन्या भागीदारामध्ये का नवीन भागीदारामध्ये, सामान्य निधी हा जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचा. का तर त्या सामान्य निधीवर फक्त आणि फक्त जुन्या भागीदारांचाच अधिकार असतो, नवीन भागीदाराचा अधिकार नसतो. म्हणून तो सामान्य निधी जुन्या भागीदारामध्ये वाटप करायचा. पण वाटप करायचा आहे, पण करायचा कसा, त्यांचं प्रमाण दिले बघा, 3/4 आणि 1/4 म्हणजे 3:1. मग 3:1 मध्ये सामान्य निधी कसा वाटप करायचा, आता या ठिकाणी बघा 48,000 रक्कम आहे. सामान्य निधीची रक्कम किती हजार आहे, 48,000 आहे. 3:1 म्हणजे समीरला 3 हिस्से द्यायचे आणि निशाला किती हिस्सा द्यायचा आहे, 1 हिस्सा द्यायचा आहे. म्हणजे एकूण सामान्य निधीचे किती हिस्से करायचे, 4 हिस्से करायचे. म्हणजे किती न भागायचं, 4 न भागायचं. 4×1=4, 4×1=4, 4×2=8, 4×0=0, 4×0=0, 4×0=0 म्हणजे एक हिस्सा किती आला, 12,000. काहीच करायचं नाही, सरळ सरळ या ठिकाणी बघा 12,000 गुणिले 3 एवढा कुणाचा हिस्सा मिळून जाईल, समीरचा मिळून जाईल. आणि नंतर 12,000 गुणिले 1 एवढा हिस्सा कुणाचा मिळून जाईल, निशाचा मिळून जाईल. म्हणजे किती किती येईल, 12,000 आणि समीरला किती येईल, बरोबर 36,000 आणि निशाला किती येईल, 12,000. 12×2=24, 12×3=36. ओके, या ठिकाणी इतकं झाल्याच्या नंतर सामान्य निधी आपण वाटप केलाय. समीरला किती यायलाय, 36,000 आणि निशाला किती यायलाय, 12,000. मग हा सामान्य निधी वाटप करायचा आहे. तर सामान्य निधी वाटप केल्याच्या नंतर सामान्य निधी वाटप केलेली नोंद काय होते माहिती आहे का, सामान्य निधी वाटप करत असलेली नोंद जी आहे, एकच मिनिट हा, आता सामान्य निधी सर्व भागीदारामध्ये वाटप केल्यास त्याची नोंद आहे बघा, तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. हा इथं आहे बघा, राखीव निधी किंवा अवितरित आहे बरं का, सॉरी या ठिकाणी कोणता आहे, अवितरित नफा नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जुन्या प्रमाणात स्थलांतरित केला जातो. तर नोंद काय, प्रत्येक राखीव निधी खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल किंवा चालू खात्याला जमा. म्हणजे कोणता राखीव निधी असेल, आता सामान्य निधी आहे, मग सामान्य निधी खाते नावे या ठिकाणी आपल्याला म्हणता येते, प्रत्येक राखीव निधी खाते नावेऐवजी सामान्य निधी खाते नावे
आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. जुन्या भागीदाराचे म्हणजे कोणाकोणाच्या? समीरच्या आणि निशाच्या. भांडवल खात्याला जमा म्हणले तर लक्षात ठेवा, नोंदीचा परिणाम जेव्हा आपण खात्यावर करता, नोंदीचा परिणाम खात्यावर करताना एक ध्यानात ठेवायचं. आता या ठिकाणी बघा, प्रत्येक राखीव निधी खाते नावे म्हणले. मग या ठिकाणी प्रत्येक राखीव निधी ऐवजी काय म्हणायचं? सामान्य निधी खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या म्हणजे समीर आणि निशाच्या भांडवल खात्याला जमा. आपण सामान्य निधी खातं उघडले का? नाही. आपण जुन्या भागीदाराचं भांडवल खातं उघडले. मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याच्या, एक मिनिट, तर बघा, हे सामान्य निधी आपण काय केलं माहिती आहे का? 48,000चं वाटप केले. एकाला 36,000 यायले आणि दुसऱ्याला किती यायले? 12,000 यायले. मग हे सामान्य निधी भागीदारामध्ये वाटप केल्यास त्याची नोंद काय होते? सामान्य निधी खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. मग जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजे भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला हे बघा, या ठिकाणी सामान्य निधी खाते किती रुपये यायले? 36,000 आणि 12,000 रुपये यायले. सामान्य निधी खातं आपण उघडलेलं नाही. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा? धनको आहे. धनकोवर समायोजन विचारले का? धनकोवर कोणत्याही प्रकारची समायोजन विचारलेली नाही. मग धनकोचा परिणाम डायरेक्ट ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला करायचा आहे? देयता बाजूला करायचा. हो का, हे ताळेबंद आहे. ताळेबंदाची देयता बाजूला हो का, या ठिकाणी घेतले बघा आपण धनको किती रुपये? 90,000 रुपये घेतले. इथपर्यंत झाल्याच्या नंतर ताळेबंदाची देयता बाजू क्लिअर झाली. ताळेबंदाची देयता बाजू संपली. याच्यामध्ये लक्षात ठेवा, सामान्य निधी कसा वाटप केला यानुसार आपण सामान्य निधी वाटप केलाय. सामान्य निधी वाटप केल्यावर त्याची नोंद काय होते? हा, आणखी महत्वाचं, गणित सोडवत असताना त्याच्या नोंदी समोर ठेवा. नोंदी समोर ठेवून तुम्हाला माझे हे परिणाम समजतील. ठीक आहे, याची PDF आहे. आता पुढे बघा, आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर आहे बघा. आता ज्या विद्यार्थ्यांना अकाउंट विषयाचा कोर्स करायचा आहे, ठीक आहे, पूर्ण सिलेबसचा, तर त्यांनी काय करू शकता? परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावरून तुम्ही परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला बघा, आता सामान्य झालं. ताळेबंदाची देयता बाजू संपली. संपत्ती बाजूला बघा, पहिलं पद काय आहे? मालसाठा आहे. मालसाठा एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. मालसाठ्याची रक्कम किती हजार आहे? 90,000 आहे. मालसाठ्यावर समायोजन काय विचारले? मालसाठ्यावर समायोजन विचारले बघा. या ठिकाणी मालसाठा दिलाय, किती रुपये दिलाय बघा? 60,000 रुपये दिलाय. किती रुपये दिलाय? 60,000. मग हे 60,000 आहे नवीन रक्कम आणि 90,000 आहे कोणती रक्कम? जुनी रक्कम. मग मालसाठ्याचं मूल्य वाढवायचं आहे का कमी करायचं? बघा, मालसाठ्याचं मूल्य काय करायचंय? कमी करायचंय. किती रुपयानं कमी करायचंय? तर मालसाठ्याचं मूल्य कमी करायचे बघा. 90,000 दिले आणि नवीन मूल्य किती करायचंय? 30,000 करायचे. नवीन मूल्य किती करायचंय? 30,000. नवीन मूल्य करायचे 30,000, सॉरी, नवीन मूल्य करायचे 60,000. तर कमी कितीनं करायचे? 30,000 कमी करायचे. बघा की जुनं मूल्य किती हजार आहे? 90,000 आहे. आणि नवीन किती करायचे? 60 करायचे. म्हणजे वाढवायचे का? नाही, कमी करायचे. कितीनं कमी करायचे? 30,000 कमी करायचे. आता लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, मनात ठेवा, नोंद न पाठ करता एक शॉर्टकट टेक्निक आहे. जेव्हा आपण खाते करताना काय करायचं? संपत्तीचं मूल्य कमी केलं की पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घ्यायचं आणि संपत्तीचं मूल्य वाढवलं की पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. मग या ठिकाणी बघा, आता हे मालसाठा अगोदर ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्यायचा. आता हे ताळेबंद आहे. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला बघा, ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला घेतला आपण मालसाठा किती हजार? 90,000. त्यामधून वजा घट 30,000 रुपये. बाहेर किती आले? 60,000 रुपये आले. इथपर्यंत झालं? ठीक आहे. आता काय करायचं माहितीये का? एवढं झाल्याच्या नंतर मालसाठा आपण 30,000 रुपयानं कमी केलाय, म्हणजे बाहेर किती आले? 60,000 आले. आता ही मालसाठा एक संपत्ती आहे. संपत्तीचं मूल्य आपण कमी केले का वाढवले? बघा, या ठिकाणी घट केले, याचा अर्थ काय केले? मूल्य कमी केले. मग संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल तर तुम्हाला मी सांगितलं पुनर्मूल्यांकनाच्या कोण्या बाजूला? नावे बाजूला. मग पुनर्मूल्यांकनाच्या नावेला असं समजत नसेल तर तुम्ही याच्या नोंदी समजून घेऊ शकता. संपत्तीचं मूल्य कमी केल्यास
इथं बघा संपत्तीचं मूल्य वाढविण्यासाठी आहे, संपत्तीचं मूल्य कमी करण्यासाठी बघा पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा आहे का या प्रकारची नोंद? मालसाठा एक संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य कमी केल्यास या प्रकारची नोंद होते. काय होते? पुनर्मूल्यांकन खाते नावे विशिष्ट संपत्ती खात्याला जमा. मग या ठिकाणी आपण पुनर्मूल्यांकन खातं उघडले मग काय करायचं? पुनर्मूल्यांकन खातं नावे केले म्हणजे पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला जी कोणती संपत्ती असेल त्या संपत्तीचं नाव घ्यायचं. संपत्ती कोणती आहे? मालसाठा आहे. मग या ठिकाणी बघा मालसाठा आपण संपत्तीला घेतलं, वजा केल्याच्या नंतर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला? नावे बाजूला. पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला काय? पुनर्मूल्यांकन खातं, त्याची ही नावे बाजूला आपण घेतले बघा. कोणतं खातं? मालसाठा खाते 30,000 रुपये. त्याच्यानंतर पुढचं पद काय आहे बघा? फर्निचर आहे. फर्निचर म्हणजेच उपस्कर. किती रुपये आहे? 60,000 आहे. आता फर्निचरचं मूल्य 60 आहे. समावनीमध्ये किती करायला सांगितले? उपस्कराचं मूल्य 45,000 करायला सांगितले. म्हणजे वाढवायला सांगितले का कमी करायला सांगितले? कमी करायला सांगितले निश्चितच आहे. जुनं मूल्य 60,000 आहे आणि नवीन किती करायचंय? 45,000 करायचंय. मग आता याचा अर्थ बघा जुनं मूल्य 60,000 नवीन मूल्य 45,000 म्हणजे मूल्य वाढवायचे का? नाही. मालसाठ्यासारखं काय करायचंय? कमी करायचंय. एक काम करा, फर्निचर अगोदर म्हणजे उपस्कर अगोदर संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्या. काय ताळेबंद आहे, ताळेबंदाची ही संपत्ती बाजू आहे. संपत्ती बाजूला घेतला आपण उपस्कर किती रुपये? 60,000. त्याच्यामधून वजा घट किती हजार? 15,000. 15,000 कशा आले समजलं का? जुनं मूल्य 60,000 होतं आणि नवीन मूल्य किती करायचं होतं? 45,000. दोन्ही मधला फरक काढला आपण. म्हणजे 60,000चं 45,000 करण्यासाठी काय करावं लागेल? कमीच करावं लागेल ना. आपण या ठिकाणी काय केले? 15,000 कमी केले. बाहेर किती आले? 45,000. आता उपस्कर एक प्रकारची काय आहे? संपत्ती आहे. आता ह्या संपत्तीचं मूल्य आपल्याला काय करायचे? कमी करायचे. म्हणजे आपण कमी केले. मग तुम्हाला मी सांगितलं एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी केलं असेल तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या बाजूला? नावे बाजूला. मग या ठिकाणी हो का हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याची ही नावे बाजूला बघा हो का उपस्कर खाते किती रुपये? 15,000. जसं आपण मालसाठ्याचं मूल्य कमी केलं म्हणून घेतलं तसंच फर्निचर किंवा उपस्कर त्याचं मूल्य आपण कमी केले म्हणून पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घेतलं? इकडे बघा घेऊ का 15,000 कमी केलं आपण. उपस्कराचं मूल्य 60,000 होतं. 15,000 वजा केले, बाहेर 45,000 आले. हे 15,000 रुपये आपण पुनर्मूल्यांकनाच्या नावेला घेतले. त्याच्यानंतर पुढचं पद काय? ऋणको आहे. ऋणकोची रक्कम किती आहे? 1,50,000 आहे. वजा संशयित कर्ज निधी 15,000. बाहेर किती आलेत? 1,35,000 रुपये आलेत. आता फर्निचरवर म्हणजे ऋणकोवर समयना काय विचारले बघा? ऋणकोवर समयना विचारले. किती नंबरचे विचारले? इथे विचारले बघा 3 नंबरच्या समावनीमध्ये सांगितले. 3 नंबरच्या समावनीमध्ये काय सांगितले? की ऋणकोवर 20% दराने संशयित कर्ज निधी ठेवा म्हणले. आता ऋणकोची रक्कम किती आहे? 1,50,000. 1,50,000वर ऋणकोची रक्कम आहे 1,50,000. त्याच्यावर 20% काढायचे गुणिले 20 भागिले 100. हे शून्य कटला, हे कटला. किती आहेत? 15,000 गुणिले 2 म्हणजे किती झाले? 30,000 रुपये. म्हणजे ऋणकोवर जे सकणी यायलाय ते किती रुपये यायलाय? 30,000 रुपये यायलाय. आता हे सकणी ऋणको मधून काय करतात? वजा करतात. जे समावनीमध्ये सांगितले त्याचा परिणाम करा. ह्या 15,000ला काहीच करू नका. अगोदर ऋणकोची रक्कम जी 1,50,000 आहे 1,50,000 रुपये संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्या. हे ताळेबंद आहे. ताळेबंदाची ही संपत्ती बाजूला बघा आपण ऋणको घेतले. किती रुपये घेतले? 1,50,000. त्याच्यामधून वजा संशयित कर्ज निधी किती हजार? 30,000. 30,000 कशा आले समजलं? आपण 20% काढले 1,50,000वर. 30,000 वजा केल्याच्या नंतर बाहेर रक्कम किती आली? 1,20,000. आता एक धनात ठेवा, एक मनात ठेवा. एक धनात आणि एक मनात असं काही नाही. दोन्ही धनात ठेवा, दोन्ही मनात ठेवा. ओके तुमच्या बरं का. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय शेजारच्या ठोसाल काय मनामध्ये आपल्या ठेवावं लागते कारण पेपर आपल्याला द्यायचा आहे. मग सगळ्यात महत्वाचं ऋणकोची रक्कम बाहेर किती आली? 1,20,000 आली. मग 1,20,000 रुपये आले तर एक काम करायचं ताळेबंद जे जुना ताळेबंद म्हणजे गणितामधला. आता ह्या गणितामधल्या ताळेबंदामध्ये बघा ऋणकोची रक्कम बाहेर किती आली? 1,35,000 आणि नवीन ताळेबंदामध्ये बाहेर किती आली? 1,20,000. मग मला सांगा जुन्या ताळेबंदामध्ये म्हणजे गणितामध्ये ऋणकोची रक्कम 1,50,000 होती. 15,000 सकने वजा केले, बाहेर 1,35,000 आले होते.
पण नवीन ताळेबंदात ऋणकोची रक्कम 1,50,000 घेतली, वजा 30,000 रुपये सकने वजा केल्या, बाहेर किती आली? 1,20,000. ऋणकोचं मूल्य नवीन ताळेबंदामध्ये वाढले का कमी झाले? बरोबर आहे, काय झाले? कमी झाले. मग कमी झाले तर किती रुपयानं कमी झाले? 15,000 कमी झाले. मग ऋणको एक प्रकारची संपत्ती आहे आणि संपत्तीचं मूल्य आपण काय केले? कमी केले. मग तुम्हाला मी सांगितलंय कुठून? ताळेबंदामधून, की ऋणकोचं मूल्य जर कमी झालंय, एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी झालं असेल तर पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचंय? पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेला घ्यायचे. हो काय? पुनर्मूल्यांकन खातं, पुनर्मूल्यांकन खात्याची ही नावे बाजू इथे घेतली बघा. ऋणकोचे खाते किती रुपये? 15,000 रुपये. आले कुठून? ताळेबंदावरून. ओके, चला आता पुढचं पद काय? प्राप्त विपत्र. प्राप्त विपत्राची रक्कम किती रुपये आहे? 90,000 आहे. आणि नवीन रक्कम किती करायची सांगितली? 1,20,000 करायची सांगितली. आता इथं बघा काय गडबड केली आहे. या ठिकाणी जुनं मूल्य 90,000 आहे आणि नवीन किती करायचं सांगितलंय? 1,20,000 करायचं सांगितले. म्हणजे वाढवायचं सांगितले का कमी करायचं सांगितले? निश्चितच आहे वाढवायचं सांगितले. मग 90,000चं 1,20,000 करण्यासाठी किती रुपयाने वाढ करावी लागेल? बघा 30,000 रुपयाची वाढ करावी लागेल. किती रुपयाची? 30,000 रुपयाची. मग एक काम करायचं, अगोदर ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इनर कॉलम मध्ये घ्यायचं प्राप्त विपत्र किती रुपये? 90,000 अधिक वाढ किती रुपये? 30,000. बाहेर किती आले? 1,20,000 रुपये आले. इथपर्यंत झालं? ओके. प्राप्त विपत्र जे आहे, प्राप्त विपत्र एक प्रकारची संपत्ती आहे. आतापर्यंत संपत्तीचं मूल्य आपण कमी कमी करत गेल्या. आता या संपत्तीचं मूल्य काय करायचे? वाढवायचे. मग तुम्हाला एक शॉर्टकट टेक्निक लक्षात ठेवायची. संपत्तीचं मूल्य कमी केल्यास पुनर्मूल्यांकनाचा कुठे घेऊ लागले आपण? कुठं? नावेला घेऊ लागल्या. मग इथं संपत्तीचं मूल्य काय केले? वाढवले. मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुठे घ्यायचं? जमाला घ्यायचं. तेव्हा हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकन खात्याची ही जमा बाजूला बघा प्राप्त विपत्र खाते किती रुपये? 30,000 रुपये जमा बाजूला आपण घेतले. त्याच्यानंतर पुढचं काय आहे बघा? हस्तस्थ रोख. हस्तस्थ रोख म्हणजेच कोणती शिल्लक? रोख शिल्लक. कोणती शिल्लक? रोख शिल्लक. आता हे रोख शिल्लक किती रुपये आहे? 75,000 रुपये आहे. रोख शिल्लक कुठे घ्यायची? रोख किंवा बँक खाता आपण तयार केले 5-6 ओळीचं. रोख किंवा बँक खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यायचे. बघा काय तर रोख ऑब्लिक बँक खाता आपण तयार केले. त्याच्या हस्तस्थ रोख आहे ना? बरोबर आहे. हस्तस्थ रोखची रक्कम किती आहे बघा बरं, एक मिनिट. हस्तस्थ रोखची रक्कम किती हजार आहे? 75,000 आहे. हे 75,000 बँक खात्याच्या नावे बाजूला घ्यायला पाहिजे. ओके, ठीक आहे. डायरेक्ट संपत्ती बाजूला घेतलेली आहेत या ठिकाणी, काही अडचण नाही. हो का? या ठिकाणी बघा संपत्ती बाजूला डायरेक्ट घेतले तरी काही अडचण नाही. हे हस्तस्थ रोख जे आहे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला डायरेक्ट बाहेर घेतले तरी चालतात, किंवा रोख किंवा बँक खाता आपण तयार केले तर रोख किंवा बँक खात्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून असं आपण घेऊ शकता. तसं कसं घ्यायचं तुम्हाला सांगतो समजून थोडक्यामध्ये वाटल्यास. या ठिकाणी आपण इथं संपत्तीला घेतलं तरी काही अडचण नाही. इथं आपण असं शिल्लक पुढे आणली. किती हजार आहेत? 75,000. ओके, काही अडचण नाही. 75,000 रुपये या ठिकाणी डायरेक्ट घ्यायचे. रोख किंवा बँक खात्याच्या पुढ्या बाजूला नावे बाजूला. एक लक्षात ठेवा बरं का, संपत्तीला डायरेक्ट घेऊ शकता, पण संपत्तीला डायरेक्ट न घेता एक काम करायचं की रोख किंवा बँक खाता आपण जे तयार केले त्याच्या नावे बाजूला शिल्लक पुढे आणली. किती रुपये? 75,000 रुपये म्हणून असे घ्यायचे. इथपर्यंत झालं का? ओके. आता पुढचं पद काय आहे बघा. या ठिकाणी ताळेबंद संपलाय. ताळेबंद काय झालाय? संपलाय. आता समायोजना बघा. 1 नंबरची समायोजना काय की पूनमने भांडवल म्हणून किती रुपये आणलेत? 1,20,000 रुपये आणलेत. जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणते, त्यावेळी त्याची नोंद काय होते माहितीये का? त्याची नोंद बघा. नवीन भागीदार जेव्हा रोख स्वरूपात भांडवल आणते त्याची नोंद होते बघा. रोख ऑब्लिक बँक खाते नावे आणि नवीन भागीदाराच्या
भांडवल खात्याला जमा अशी नोंद आहे त्या पीडीएफ मध्ये. तुम्हाला ते वाटल्यास आपलं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक देखील आपल्या कमेंट बॉक्स मध्ये आहे. त्यावरती पीडीएफ उपलब्ध आहे नोंदीची, किंवा आपलं परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप आहे त्यामध्ये पण ती पीडीएफ उपलब्ध आहे. ओके, आता बघा रोख किंवा बँक खाते नावे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. म्हणजे रोख किंवा बँक खात्याच्या कोण्या बाजूला, नावे बाजूला काय घ्यायचे, पूनमचे भांडवल खाते. नवीन भागीदार कोण आहे, पूनम आहे. या ठिकाणी घेतलं बघा, पूनमचे भांडवल खाते किती रुपये, 1,20,000 रुपये. किती रुपये घेतले आपण, 1,20,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर दुसरा परिणाम कुठे करायचा आहे, दुसरा परिणाम करायचा आहे बघा, पूनमचे नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. मग नवीन भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा म्हणजेच पूनमच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला, जमा बाजूला काय घ्यायचे, रोख किंवा बँक खाते घ्यायचे. या ठिकाणी काय पूनमचं भांडवल खातं आहे, पूनमच्या भांडवल खात्याच्या जमा बाजूला रोख खाते 1,20,000 रुपये कुणाच्या कॉलम मध्ये घेतले आपण, पूनमच्या कॉलम मध्ये घेतले. त्याच्यानंतर पुढची समायोजन काय आहे बघा, 1 नंबर समायोजन आपण सोडवली. 2 नंबरची समायोजन आहे की ख्यातीचं मूल्य मागील 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या किती पट लावायचे, 4 पट लावायचे. आता ख्याती काढायचा या ठिकाणी, आणि ख्यातीचं मूल्य काय करायचे, सरासरी नफा 5 वर्षाचा आहे तर त्याच्या 5 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या 4 पट, जेवढा काही सरासरी नफा येईल त्याच्या 4 पट एकूण संस्थेचा ख्याती लावायचा आहे, आणि त्याच्यामधून कोणाचा हिस्सा काढायचा आहे, पूनमचा हिस्सा काढायचा आहे. मग ही ख्याती काढायचा कसा, तर या ठिकाणी बघा, हे 5 वर्षाचा नफा दिलाय, किती दिलाय बघा, 1 2 3 4 5, हे 5 वर्षाचा नफा आहे. मग याच्या आधारे आपल्याला ख्यातीचं मूल्य काढायचंय. मग वर्किंग नोट मध्ये एक काम करायचंय, ख्याती कसा काढायचा याचे व्हिडिओ अगोदर सांगितलेच, तरी हे शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजून सांगतो. ओके, आता कार्यात्मक टिप तुम्हाला दिले बघा त्या ठिकाणी. तर तुम्ही काय करायचंय, ख्याती काढायचंय. ख्याती कसा काढायचा, याची पहिली पायरी आहे बघा, सरासरी नफा. सरासरी नफ्याचं सूत्र काय, एकूण नफा. आता या ठिकाणी वजा तोटा पाहिजे बरं का, एकूण नफा वजा तोटा भागिले एकूण वर्ष. आता एकूण नफा काय केला आपण, हे सगळा नफा घेतला, किती आहे, 60,000 अधिक 45,000 अधिक 75,000 अधिक 30,000 अधिक 45,000. तोटा आहे का गणितामध्ये, तोटा नाही, मग ते घ्यायची गरज नाही. भागिले किती वर्ष, 5 वर्ष. 5 वर्षाचा नफा होता म्हणून भागिले 5 वर्ष केला आपण. मग या सगळ्यांची बेरीज किती आली, 2,55,000 आली. 2,55,000 भागिले 5 केला आपण, म्हणजे 5 न हे 2,55,000 ला भागलं तर उत्तर किती आलं, 51,000. म्हणजे 51,000 हे कोणता नफा आलाय, 51,000 हे सरासरी नफा आलाय. मग सरासरी नफ्याच्या किती पट म्हणले, ख्याती 4 पट म्हणले. मग या ठिकाणी बघा इथे ख्याती घेतलं, ख्याती किती, 51,000 गुणिले सरासरीच्या 4 पट म्हणले. मग 51,000 गुणिले 4 म्हणजे किती आलं, 2,04,000 रुपये आलं. 2,04,000 रुपये एवढा काय आला, ख्याती आला. पण ह्याच्यामधून कोणाचा हिस्सा काढायचा आहे, पूनमचा हिस्सा काढायचा. मग पूनमचा हिस्सा किती आहे बघा बरं, या ठिकाणी पूनमला 1/5 हिस्सासाठी प्रवेश मिळालाय. मग पूनमचा हिस्सा 1/5 काढायचा आहे. कसा काढायचा, या ठिकाणी बघा, 2,04,000 गुणिले 1 भागिले 5 केलं या ठिकाणी. मग 2,04,000 ला 5 न भागलं तर याचा अर्थ पूनमचा नफ्यातला ख्यातीमधला हिस्सा जो आहे तो किती आहे, 40,800 आहे. किती आहे, 40,800. हे सोपं आहे बरं का, ख्याती सरासरी नफा पहिली ख्याती करण्याच्या ह्या पायऱ्या आहेत, हे समजून घ्या. याच्या अगोदर मी व्हिडिओ देखील सांगितलेले आहेत, ते बघून घ्या एकदा, ठीक आहे. तर ख्याती किती यायलाय मग, 40,800 एवढा ख्याती कुणाचा यायलाय, पूनमचा यायलाय. आणि एवढा ख्याती पूनमला कसा आणायचा आहे, नगदी आणायचा आहे. मग जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात ख्याती आणते, याचा अर्थ या व्यवहाराच्या नोंदी 2 होतात. किती होतात, 2 होतात. कशा करायच्या तर बघा, ख्याती संदर्भात असायला पाहिजे या ठिकाणी, इथे बघा, जेव्हा नवीन भागीदार आपल्या ख्यातीचा हिस्सा रोख स्वरूपात आणतो, नोंदी किती होतात, 2 होतात. पहिली नोंद काय होते बघा, रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा. रोख किंवा बँक खाते नावे म्हणले, मग बँक खात्याच्या कुण्या बाजूला, नावे बाजूला. आपण रोख किंवा बँक खाते केले, काय बँक खात्याच्या नावे बाजूला ख्याती खाते किती रुपये, ख्याती खाते किती रुपये आणलेत, 40,800 रुपये आणलेत. म्हणजे नोंद काय होते, रोख किंवा बँक खाते नावे ख्याती खात्याला जमा.
म्हणजे रोख खात्याच्या नावेला ख्याती खाते घेतला आपण. किती रुपये? 40,800 रुपये घेतला आपण. ख्याती खातं उघडले का? नाही, ते घ्यायची गरज नाही. मग दुसरी नोंद कोणती करतात माहिती आहे का? दुसरी नोंद करतात ख्याती व्यवसायात ठेवल्याबद्दल. मग या ठिकाणी बघा, ख्याती खाते नावे जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा. ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल. आता ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल नोंद करायची, पण कोणत्या प्रमाणात? त्यागाच्या प्रमाणात. आता हाच ख्याती जो आहे 40,800 ही रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल, व्यवसायात ठेवल्याबद्दल याची नोंद काय होते बघा. आता या ठिकाणी समजून सांगतो. ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्याबद्दल नोंद काय होते? ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या भांडवल खात्याला जमा अशी नोंद होते. मग ख्यातीची रक्कम किती आहे? 40,800 आहे. आणि त्यांचं प्रमाण काय माहिती आहे का? 3:1 आहे बघा. किती आहे प्रमाण? 3:1. ओके, मग 3:1 मध्ये ख्याती वाटप करायचं आहे. कसा करायचा? 40,800 भागिले किती करायचे? 4 करायचं. आता कसं? तर बघा, 40,800 भागिले 4 कसं आलं? 3 आणि 1 ची बेरीज करा. 4-1 4, 4-1 4, 4-0-0, 4-2 8, 4-0-0, 4-0-0. म्हणजे किती आले बघा? 10,200 गुणिले 3 आणि 10,200 गुणिले 1. किती किती येते बघा? 30,600. याला किती येईल? 10,200. मग ख्यातीची रक्कम व्यवसायात ठेवल्यास नोंद काय होते? ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या म्हणजेच जुने भागीदार किती आहेत? 2 आहेत. म्हणजे पहिला कोण आहे? ख्याती खाते नावे आणि जुन्या भागीदाराच्या म्हणजेच समीरच्या भांडवल खात्याला जमा आणि निशाच्या भांडवल खात्याला जमा. इथे येतील 40,800, इथे येतील 30,600, 30,600, इथे येतील 10,200. आता याचा परिणाम करायचा. ख्याती खातं आपण उघडलं नाही, मग समीर आणि निशाच्या भांडवल खात्याला जमा म्हणले. मग ह्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या कोण्या बाजूला? जमा बाजूला बघा. हो का, हे भांडवल खातं आहे. भांडवल खात्याच्या जमा बाजूला काय केलं आपण? ख्याती खातं घेतलं. ख्याती खातं घेतलं. किती रुपये घेतलं ख्याती खातं? ख्याती खातं घेतलं. समीरच्या कॉलम मध्ये 30,600, निशाच्या कॉलम मध्ये 10,200. ही ख्याती आपण काय केला? व्यवसायात ठेवला म्हणून नोंद केली. त्याच्यानंतर पुढे काय आहे बघा? पुढची समायोजन कोणती राहिल्या का बघा? 2 नंबर झाली, 3 नंबरची झाली, 4 नंबरची राहिल्या बघा. 4 नंबरची काय? वस्तू खरेदी केल्याबद्दल देय विपत्राच्या देय विपत्राची स्वीकृतीची नोंद पुस्तकात करावयाची राहून गेली. किती रुपये आहे? 15,000 रुपये आहे. मग ही देय विपत्राची रक्कम आहे. कोणत्या विपत्राची आहे? देय विपत्राची आहे. म्हणजे एक प्रकारची देयता आहे. आणि जेव्हा न नोंदवलेली देयता खाते पुस्तकात नोंदवतात त्यावेळेस त्याची नोंद होते बघा. पुनर्मूल्यांकन च्या नोंदीत तुम्हाला लक्षात ठेवते, पीडीएफ मध्ये आहे बरं का. पुनर्मूल्यांकन खाते नावे आणि देयता खात्याला जमा. पुनर्मूल्यांकन खाते नावे, देयता खात्याला जमा. देयता कोणती आहे? देय विपत्र आहे. मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला, कोणत्या बाजूला? पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला. समजा हे पुनर्मूल्यांकन खातं आहे. पुनर्मूल्यांकनाच्या नावे बाजूला बघा, हे पुनर्मूल्यांकन खातं, त्याच्या नावे बाजूला देय विपत्र खाते. किती रुपये? 15,000 रुपये. आणि दुसरा परिणाम काय केलाय? देयता खात्याला जमा म्हणले. या ठिकाणी आपण देयता खातं उघडलेलं नाही. देयता खातं आपण उघडले का? देयता खातं आपण उघडलेलं नाही. मग एक काम करायचं, या नोंदीला एक टीप आहे. टीप अशी आहे की ही देयता ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला घेतात? देयता बाजूला घेतात. नोंद दिली अशी, पुनर्मूल्यांकन खाते नावे, देयता खात्याला जमा. त्याच्या खाली एक टीप आहे की असली देयता ताळेबंदाच्या कुठे घेतात? देयता बाजूला घेतात. हो काय, ताळेबंद आपण केलाय. ताळेबंदाची ही देयता बाजू बघा, या ठिकाणी ताळेबंद आहे. ताळेबंदाची ही देयता बाजू
देयता बाजूला आपण घेतले हो का, देयता या ठिकाणी काय म्हणून घ्यायचं, देय विपत्र. कोणतं विपत्र, देय विपत्र. किती रुपये घेतले आपण, 15,000 रुपये घेतले. या ठिकाणी इथपर्यंतचे परिणाम आपले झालेत. जवळपास आपल्या किती समायोजना संपल्या, सगळ्यात समायोजना आपल्या संपल्या. 1 नंबर झाली, 2 नंबर झाली, 3 झाली, 4 झाली, 5 झाली. ओके, सगळ्या समायोजना या ठिकाणी काय झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. आता आपल्याला एक एक खातं काय करायचे, बंद करायचे. अगोदर पुनर्मूल्यांकन खातं. पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोणत्या पदाची बेरीज जास्त आहे निरीक्षण करा. पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला फक्त एकच पद आहे, हे 30,000. आणि नावेला किती आहेत बघा, 3-4 पद आहेत का नाही. हे 30,000, हे 15,000, हे 15,000, हे 15,000. म्हणजे किती झाले, 30 आणि हे 30, 60 आणि हे 70, 75,000. बघा पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेची बेरीज किती यायला, 75,000 यायला. नावेची बेरीज जास्त आहे ना, मग ज्या बाजूची बेरीज जास्त आहे ती आपण अगोदर बेरीज दिली 75,000. आता इथली बेरीज किती यायला, फक्त 30,000 यायला. किती यायले, 30,000 रुपये यायले. मग एक काम करायचं, नावे बाजूच्या बेरजेमधून जमा बाजूची बेरीज काय करायची, वजा करायची. मग या ठिकाणी मला सांगा 75,000 मधून तिकडे किती आहेत, 30,000 आहेत. 30,000 वजा केले तर उरले किती हजार, 45,000. आता हे 45,000 नफा यायलाय का तोटा यायलाय. ह्याच्या अगोदरच्या गणितामध्ये म्हणजे 5 नंबरच्या गणितामध्ये बघा नफा आला होता का, तर जमाची बेरीज जास्त आली होती, नावेची बेरीज कमी आली होती. पण या गणितामध्ये काय केले माहितीये का, की पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावेची बेरीज जास्त यायले आणि जमा बाजूची बेरीज कशी यायले, कमी यायले. म्हणजे या गणितामध्ये काय येणार आहे, तोटा येणार आहे. मग तोटा काय करायचा हो का, असं इकडे जमा बाजूला लिहायचं, पुनर्मूल्यांकन खाते असं लिहा किंवा नाही असं भांडवल खाते असं लिहायचं. कंसात पुनर्मूल्यांकन तोटा वाटप समीर आणि निशा. समीर आणि निशालाच वाटप करायचा का बरं, कारण का ह्या नफ्यावर किंवा ह्या तोट्यावर कुणाचा अधिकार असतो, फक्त जुन्या भागीदारांचाच अधिकार असतो. तोटा कसा वाटप केला, रक्कम किती हजार आहे, 45,000 आहे. त्यांचं प्रमाण काय आहे, 3:1. म्हणजे कितीने भागायचे, 3 आणि 1 बेरीज 4 ने भागायचे ना. 4-1 4, 4-1 4. किती उरले, काय बी नाही, 4-1 4, 4-1 4, 4-1 4, 1 उरला. किती झाले, 10 झाले. 4-2 8, किती उरले 2, 4-5 20, 4-0-0. मग एक काम करायचं, 11,250 गुणिले 3 करायचं, 11,250 गुणिले 1 करायचं. 11,250 गुणिले 3 जर केलं तर किती येतात, 33,750 येतात. आणि 11,250 केलं तर किती येतात, 11,250 येतात. ओके, मग हे तोटा काय केला, भागीदारामध्ये वाटप केला. वाटप केल्याच्या नंतर हा तोटा हो का इनर कॉलम मध्ये यानुसार लिहा. पुनर्मूल्यांकन खाता आहे, नावेची बेरीज केली, जमाची केली, दोन्ही मधला फरक काढला. दोन्ही मधला फरक किती यायलाय, दोन्ही मधला फरक यायलाय 45,000 या ठिकाणी लिहा आपण. पुनर्मूल्यांकन तोटा इथं वाटप समीर 33,750, निशा 11,250. मग इकडली बेरीज किती आली, 75,000 रुपये आली. आता हे तोटा भांडवल खात्याच्या कुठे घ्यायचा, नावेला घ्यायचा. जर नोंदीनुसार म्हणलात तर ह्याची नोंद होते सर्व भागीदाराची भांडवल खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा. मग सर्व भागीदाराच्या भांडवल खात्याच्या नावेला, हे भागीदारांचं भांडवल खातं आहे, भांडवल खात्याच्या नावेला लिहायचं पुनर्मूल्यांकन खाते कंसात तोटा. समीरला यायलाय 33,750, निशाला यायलाय 11,250. आता काय करायचं, एका एका भागीदाराचा हिशोब पूर्ण करायचा. पहिल्यांदा समीरच्या जमा बाजूची बेरीज करा. समीरच्या जमा बाजूची बेरीज यायलाय 2,16,600 आणि समीरच्या नावेची बेरीज यायलाय 33,750. तर 2 लाख नाही येणार, या ठिकाणी एक प्रिंट मिस्टेक आहे बरं का. नाही बरोबर आहे, 2 लाख येईल. कारण का हे 1,50,000 आहेत ना. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 1,82,000 यायला पाहिजे आहे का नाही. हा, 1,82,000 बरोबर आहे. इथं पिस्टी झाली, काही अडचण नाही. जमाची बेरीज किती आल्या, 2,16,600 यायले आणि नावेची बेरीज किती यायले समीरच्या 33,750 यायले. मग 2,16,600 मधून 33,750 जर वजा केले तर इकडे किती यायले माहिती का शिल्लक, 1,82,850. एवढी शिल्लक कोणाची येईल, समीरची येईल.
हे 1,82,850 कशी आली माहिती आहे? समीरच्या जमाबाबतची बेरीज केली 2,16,600 यायली, त्याच्यामधून 33,750 वजा करायचे. कसे वजा करायचे डाऊट वाटत असेल तर आपण डायरेक्ट वजाबाकी करून बघू. किती? 2,16,600 मायनस किती हजार आहेत? 33,750 आहेत. बघा वजाबाकी करा. शून्यामधून शून्य गेले, राहिले शून्य. आता इथं शून्यामधून 5 जात नाहीत, मग इकडचा एक इथे घेतला 10तून 5 गेले 5 राहिले, इथं राहिले होते 5. इकडला एक इथे घेतला 15, 15तून 7 गेले 8 राहिले, इथं राहिले होते 5, 5 मधून 3 गेले 2 राहिले. बरोबर. इथे किती आहेत? 1 आहे. इकडला एक इथे घेतला 11 आहे, 11 मधून 3 गेले किती राहिले? 8. इथे 1 दिल्यामुळे इथं 1 राहिला. 1,82,850 बरोबर आहे. शिल्लक पुढे नेली किती आली? 1,82,850 समीरची. मग इकडे बेरीज किती येणार? 2,16,600. आता निशाच्या जमाबाबतची बेरीज करा. 1,84,200 येते. नावेची किती आहेत? 11,250. दोन्ही मधला फरक केलाय 1,72,950. हे कसं आलं समजलं? दोन्ही बाजू मधला फरक आहे. लिहायचं. शिल्लक पुढे नेली. नंतर पूनमच्या जमाची बेरीज 1,20,000. नावेची बेरीज 1,00,000. नावेला काहीच नाही, पण डायरेक्ट तेवढेच घ्यायचे. इकडे 1,20,000 रुपये शिल्लक. मग इकडे बेरीज किती येणार? 1,20,000. आता ही जी शिल्लक आहे तिन्ही भागीदारांची काढलेली, हे ताळेबंदाच्या देयताला घ्यायचे. हे ताळेबंद आहे. ताळेबंदाच्या देयताला भांडवल खातं म्हणून घ्यायचं. समीर 1,82,850, निशा 1,72,950, पूनम 1,20,000. एवढं झालं. एक खातं आपलं बंद करायचं राहिले. एक खातं आपलं बंद करायचं राहिले. कोणतं खातं राहिले? आपलं रोख किंवा बँक खातं बंद करायचं राहिले. मग आता हे रोख किंवा बँक खातं आपल्याला बंद करत असताना या ठिकाणी आपण ते हस्तास्रोत संपत्तीला न घेता डायरेक्ट आपण रोख किंवा बँक खात्याच्या नावेला घेतलं समजा, तर या ठिकाणी याची बेरीज करायची. याची बेरीज किती येते बघा. डायरेक्ट बेरीज आपण करूत ना, काय अडचण आहे. 800 ला 800 घेतले, नंतर 5 आणि 1 2 3 4. ओके. डायरेक्ट 5 ला 5 येतील नाही तर. ओके. नंतर आता 5 7 2 9, 9 आणि 4, 9 आणि 4 किती झाले? 13 ला 3, हातचा 1 किती येतील बघा या ठिकाणी? 1 आणि 1 2. 2,35,000 रुपये येईल का? बघा 1,95,000 येते नाही तर. 1,95,000 आणि म्हणजे 2,35,800 बरोबर आहे. 2,35,800 रुपये आले. नावेची बेरीज आली, जमाला काहीच नाही. मग या ठिकाणी हे थोडस आपलं लिहिण्यामध्ये चुकलंय. म्हणजे डायरेक्ट आपण 2,35,800 अशी शिल्लक नेली, तर इकडली बेरीज किती येईल? 2,35,800. इकडली बेरीज 2,35,800. मग आता हे काय करायचे माहितीये का? ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घ्यायचे. ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला घ्यायचं. इथं हे एवढं कट करायचं डायरेक्ट सरळ सरळ. इथं लिहू शकता तुम्ही डायरेक्ट रोख शिल्लक 2,35,800. एवढं झाल्यावर काय करायच्या? ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा करायच्या. ताळेबंदाच्या दोन्ही साईडच्या बेरजा येतात 5,80,800, 5,80,800. अशा प्रकारे आपण भागीदारीची पुनर्रचना, यामधलं भागीदाराचा प्रवेश, या प्रकरणामधलं 6 नंबरचं उदाहरण समीर आणि निशा यांचा अभ्यासलेलं आहे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. ओके. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.